नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजसुधारक याची सिरीज चालू केली होती. पहिले 2 पार्ट झाले आहेत. ज्यांनी नाही बघितले त्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 बघून घ्या. हा जो आहे हा पार्ट 3, ठीक आहे, भाग 3. यामध्ये पहिले जे समाजसुधारक आहे भाग 3मध्ये ते आहेत गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी या नावाने ओळखतो. आता मी जसं नेहमी मी सांगतो, काय जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यानचा कालखंड नेहमी लक्षात ठेवायचा. काय 1823 ते 1892, ठीक आहे, 23 ते 92 एवढं. गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. आता ती काय, लोकहितवादी यांना म्हणतात. आता पुढं जाऊन आपण बघणार आहे की लोकहितवादी यांना का म्हणतात. तर त्यांचं एक स्टेटमेंट आहे, काय, बुद्धी हीच बलवान मानली पाहिजे. बुद्धी हीच बलवान मानली पाहिजे. जसं की आपण बघतो आगरकरांविषयी आहे की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. म्हणून काही जे समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी आपल्याला जे स्टेटमेंट आहेत ते माहितीच पाहिजे, ठीक आहे. ओके, सो पुढं काय, जन्म पुण्यामध्ये यांचा जन्म झाला आहे. आयोग काय करत आहे, आयोग एका साईडला काय देत आहे, जन्म कुठे झाला ते स्थळ, आणि दुसऱ्या साईडला समाजसुधारक. अशा 2 गोष्टी आयोग करते. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला जन्म माहीत पाहिजे. कुठं, पुण्यामध्ये, ठीक आहे, नंदगाव स्पेशल, ठीक आहे, नंदगाव जरी आलं तरी. यांचे मूळचे जे घराणे आहेत ना, मूळचे हे रत्नागिरीमधले पावस. मूळचं जे घराणं आहे ना ते रत्नागिरीचं आहे, ठीक आहे. मूळचं जे घराणं आहे ते रत्नागिरी पावस, हे लक्षात ठेवा. कारण कधी कधी काय होतं आहे, आयोग स्टेटमेंटमध्ये विचारतं आहे की यांचं मूळचं घराणं किंवा यांचं मूळ नाव काय. तर ह्या गोष्टी अपेक्षित आहे आयोगाला. काय, पावस. कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचे वडील बाजीराव दुसरे यांचे सेनापती जे होते ना, बापू गोखले यांचे खजिनदार होते. यांचे काय होते, खजिनदार होते. आणि त्यावेळेचं यांचं जे उपनाम किंवा त्यावेळेचं जे यांचं सरनेम होतं ते काय होतं, सिधे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आयोग विचारत आहे मूळ नाम, त्यांचं जन्मस्थळ काय. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, ठीक आहे. चला पुढे, शिक्षण. आता गोपाळरावांचं शिक्षण कुठे झालं होतं, पुण्यातील इंग्रजी माध्यम शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले होते, ठीक आहे. शिक्षण कुठं, पुण्यामध्ये, ठीक आहे. नंतर मुंबईतील एल्फिस्टन हायस्कूल, एल्फिस्टन इन्स्टिट्यूट म्हणायचे. सुरुवातीला इन्स्टिट्यूट होतं 1924पर्यंत. त्यानंतर 1934ला ते हायस्कूल झालं. आता एल्फिस्टन इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी सहकार्य कोणाचं तुम्हाला चांगलं माहिती आहे, नाना शंकर शेठ, ठीक आहे. मी पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये पार्ट 1मध्ये आणि पार्ट 2मध्ये मॅट्रिक्स कनेक्शन घेतलेले आहेत, ठीक आहे. सो ते कसे असतात, जर ते समजायचे तर ते तुम्ही पहिले पार्ट 1 आणि पार्ट 2 एक वेळेस बघा, ठीक आहे. तर शिक्षण अगोदर पुण्यामधून, नंतर मुंबईमध्ये. त्यानंतर कारकीर्द आणि सामाजिक सुधारणा. पहिले न्यायिक सेवा. पहिले काय, न्यायिक सेवा. 1844ला दक्षिणेतील सरदारांच्या ऑफिसमध्ये भाषांतरकार ही पहिली नोकरी, ठीक आहे. पहिली नोकरी विचारतात. जसे वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी विचारलं होतं तसं यांच्याविषयी विचारू शकतात. काय, भाषांतरकार ही पहिली नोकरी, ठीक आहे. त्याच ऑफिसमध्ये पुढे हेड क्लर्क झाले होते. 1846मध्ये काय, मुन्सिफची परीक्षा पास झाले होते. 1852मध्ये वाई फर्स्ट क्लास मुन्सिफची म्हणजे एक पद असते मुन्सिफ म्हणून, तर तिथं फर्स्ट क्लास मुन्सिफ म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांची नेमणूक केली आहे. लक्षात ठेवा फक्त, कारण एखाद्या समाजसुधारकाविषयी जर कालानुक्रमे जर विचारलं तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे, ठीक आहे. 1855मध्ये सहाय्यक इनाम कमिशनवर नियुक्त झाले. आता हा कालखंड कसा लक्षात ठेवायचा, 1855, ठीक आहे. तुम्हाला चांगलं माहीत आहे डलहौसी,
डलहौसी, खालसा धोरण होतं याचं, ठीक आहे, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. जर त्या अंतर्गत एक त्यांनी कमिशन नेमलं होतं, इनाम कमिशन, ठीक आहे, इनाम कमिशन नेमलं होतं. मग ह्या इनाम कमिशनचं काय होतं, ज्या इनामी जमिनी आहेत, ज्यांना कोणी वारस नाही त्या जप्त करायच्या. मग त्या इनाम कमिशनवरती कोण होते, गोपाळराव होते, गोपाळ हरी देशमुख, ठीक आहे. असं तुम्ही मॅट्रिक्स एकमेकांबरोबर कनेक्ट करून चला. जर हे कमिशन बनलं आहे तर साहजिक आहे ब्रिटिशांनी बनवलं असेल. मग 1855चा कालखंड म्हणतोय तर मग कोण होता, डलहौसी होता. येस, डेफिनेटली डलहौसी होता. म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास इन पर्टिक्युलर समाज सुधारक प्लस भारताचा इतिहास इथं तुम्ही कनेक्शन जोडू शकता, ठीक आहे. पुढे 1861ला मुंबई हायकोर्टात हिंदू मुसलमानांच्या धर्मशास्त्राच्या व्यवहार भागाचा गोषवारा काढण्याकरता नवीन पद तयार करून त्यावर गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली 1861मध्ये. म्हणजेच तुम्ही एक लक्षात घ्या की गोपाळराव हे ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून किती इम्पॉर्टंट होते, ठीक आहे, की एक नवीन पद काढून त्यांची तिथं नेमणूक झालेली आहे. चला ठीक आहे. मग उद्या जर चालून असं स्टेटमेंट आलं की क्रांतीच्या मार्गाशिवाय पर्याय नाही, तर असं स्टेटमेंट गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी करतील का? नक्कीच करणार नाहीत. कारण काय, एक तर मॉडरेट मवाळ धोरण, दुसरं ब्रिटिशांच्या जवळचे होते. पण असं नाही की त्यांना स्वातंत्र्याची ओढ नव्हती, परंतु त्यांना एक माहीत आहे, पहिले समाज सुधारणा आवश्यक आहे, ठीक आहे. 1862 रोजी अहमदाबादला असिस्टंट जज, आता हे एवढं लक्षात ठेवा, जन्मभूमी पुणे आहे, ठीक आहे, जन्मभूमी पुणे, ठीक आहे. शिक्षण पुण्यात झालं प्लस मुंबईमध्ये एल्फिस्टनमध्ये, ठीक आहे, प्लस मुंबई, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता जन्मभूमी पुणे, कर्मभूमी अहमदाबादलाही होते. आता गव्हर्नमेंटमध्ये होते म्हणून अहमदाबादला गेले. लक्षात ठेवा, अशा गोष्टी कनेक्ट व्हायला पाहिजे. 1866 ते 1876 अहमदाबादला सहाय्यक न्यायाधीश म्हणून नेमणूक, तिथेच मुख्य न्यायाधीश होऊन तिथंच निवृत्त झाले. आता एक सिक्वेन्स असतो, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा फक्त, ठीक आहे. बघा, आता तुम्हाला हा प्रश्न आला असेल, काय, दिल्ली दरबार, रतलाम संस्थानात दिवाण म्हणून त्यांनी काम केलेले होते. रतलाम संस्थान, रतलाम. राव बहादूर ही पदवी दिल्ली दरबार 1877 कोणी दिली? लिटनच्या कार्यकाळ. आता एक लक्षात ठेवा, काय आहे, दिल्ली दरबार भरला कधी? ठीक आहे, दिल्ली दरबार 1877. 3 व्यक्तिमत्व हजर होते, 3 लोक हजर होते. मग त्या 3 मध्ये एक कोण होते? एक होते लोकहितवादी, दुसरे होते न्यायमूर्ती रानडे, आणि तिसरे व्यक्ती होते सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी. हे 3 व्यक्ती होते. आता न्यायमूर्ती रानडे, ग वा जोशी आणि लोकहितवादी हे 3 व्यक्ती जर दिल्ली दरबारामध्ये हजर होते तर काहीतरी हेतू असेल ना. दिल्ली दरबारामध्ये लोकहितवादी यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली, ठीक आहे, राव बहादूर ही पदवी देण्यात आली. न्यायमूर्ती रानडे स्वदेशी या तत्वाने ग वा जोशी यांच्याशी जोडले, आणि सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांना राजकीय मागण्या म्हणू शकतो आपण, राजकीय मागण्या घेऊन कुठं गेले होते? दिल्ली दरबारात गेले होते, ठीक आहे. राणी विक्टोरिया, ठीक आहे, राणी विक्टोरिया होती त्यावेळेस. तिला भारताची सम्राज्ञी असं पद देण्यात आलं होतं. आणि हे पद दिल्यानंतर कोण भडकले होते? ॲज युजल फडके भडकले होते. तर अशा गोष्टी सिक्वेन्स लक्षात ठेवा. आता आपल्याला जस्ट या पेपरमध्ये पण येऊन गेला प्रश्न, ठीक आहे, याच्यावर दिल्ली दरबार 1877. तर पुढे जे त्यांना पदव्या भेटल्या त्या कोणत्या? जस्टिस ऑफ पीस. हे ब्रिटिश सरकारकडून पदवी मिळाली होती.
पहिलं राव बहादूर कुठं, दिल्ली दरबार, आणि नंतर जस्टिस ऑफ पीस. 1881मध्ये फर्स्ट क्लास सरदार म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. काय, फर्स्ट क्लास सरदार. ठीक आहे. 1880 ते 83 मुंबई कायदे मंडळात सरकार नियुक्त संघ सदस्य म्हणून कार्यरत होते. आता तुम्ही 80 ते 83 एवढं बघा, 80 ते 83मध्ये सरकार नियुक्त सदस्य होते. इथून जर तुम्ही थोडंसं बघितलं तर 1773ला जे सेंट्रलायझेशन झालं होतं ते डिसेंट्रलाइज कधी चालू झालं, 1861 पासून. आपण म्हणतो भारताच्या इतिहासामध्ये 1861चा कायदा खूप महत्त्वाचा. कोण होतं इथं, कॅनिंग होतं. ठीक आहे, कॅनिंग हा व्हाईसरॉय होता. इथून काय झालं होतं, भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. यामध्ये भारतीयांचा सहभाग पाहिजे. ठीक आहे, मग भारतीयांचा सहभाग पाहिजे तर कोणी ना कोणी तर पाहिजे. सुरुवातीला तर राजा दिनकरराव आणि ते होते, बरोबर, सर दिनकरराव आणि हे. परंतु इथं काय आहे, इथं बघा 1880 ते 83 मुंबई कायदे मंडळात सरकार नियुक्त संघ सदस्य, म्हणजे केंद्रात होते. कोणा नियुक्त, सरकार नियुक्त. त्यावेळेस कोण निवडायचा, व्हाईसरॉय निवडायचा. म्हणजे काय, अप्रत्यक्ष निवडणूक होती, अप्रत्यक्ष नेमणूक होती. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास कनेक्ट करायचा. आता पुढं काय, थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे लोकहितवादी अध्यक्ष होते. थिओसॉफिकल सोसायटी. आता ह्या थिओसॉफिकल सोसायटी याची स्थापना कुठे झाली होती, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, याची स्थापना कुठे झाली होती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुढे पत्रकारिता. प्रभाकर कोणाचं, भाऊ महाजन यांचं. भाऊ महाजन यांचं प्रभाकर. भाऊ महाजनचं नाव काय, गोविंद विठ्ठल कुंटे. ठीक आहे. 1848मध्ये लोकहितवादी या टोपण नावाने सामाजिक सुधारणांवर 108 लेख लिहिले होते. त्यांना शतपत्रे म्हणतात. कशामध्ये लिहिले, प्रभाकर ह्या वृत्तपत्रामध्ये. कोणाचे प्रभाकर, भाऊ महाजन यांचं. तर हे जे 108 लेख लिहिले होते याच्यामध्ये विषय कोणते होते, जातिभेद होता, स्त्री शिक्षण होतं, बालविवाह होती, असे विषय होते. ठीक आहे. पुढं हेच प्रभाकरमध्ये जे लिहिलेले शतपत्रे होते 108, हे पुन्हा प्रकाशन कशामध्ये झालं, बहिष्कृत भारतमध्ये. ठीक आहे. बहिष्कृत भारतमध्ये पुन्हा प्रकाशन झालेलं आहे शतपत्रांचं. बहिष्कृत भारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. ठीक आहे. सुधारकमध्येही लेख लिहिले होते त्यांनी. सुधारक कोणाचं तुम्हाला माहिती आहे, सुधारक आगरकर साहेब. हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस ते रिटायर झाले त्यानंतर 1882ला काय, स्वतःचं लोकहितवादी या नावाचं त्यांनी मासिक चालू केलं. काय, मासिक चालू केलं होतं लोकहितवादी. त्यामध्ये काय केलं, मद्यपानाचा निषेध, सतीप्रथेवर हल्ला, म्हणजे त्या काळी जेवढ्याही सामाजिक अनिष्ट प्रथा होत्या, अनिष्ट प्रथेवरती हल्ला करायचा. आपली मत प्रसार जर व्हायला पाहिजे तर त्याकालीन वृत्तपत्र हे सर्वात सोपं आणि आपण म्हणतो की इफेक्टिव्ह असं साधन होतं. त्याच्या थ्रू ह्या सर्व गोष्टी चालायच्या. आता तुम्ही प्रभाकर आणि ज्ञानदर्शन पण कोणाचं, भाऊ महाजन. आणि अजून एक कोणतं, धूमकेतू. आपलं झालेलं आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. बघा आता जे लोकहितवादी होते त्याच्यामध्ये काय काय लिहिलं जायचं बघा. काय, स्त्री पुरुष समानतेचा आग्रह, पुनर्विवाहाचा आग्रह, संस्कृत विद्येचा व्यावहारिक उपयोग नाही असं म्हटलं होतं. त्यामध्ये कशामध्ये, लोकहितवादी जे मासिक होतं त्यामध्ये केशवपणाच्या प्रथेवर टीका केली होती आणि स्वदेशीचा पुरस्कार केला होता. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, स्वदेशीचा पुरस्कार ह्या तत्वाने 3 लोक जोडले जातात. कोण, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ हरी देशमुख आणि सार्वजनिक काका. प्लस यामध्ये अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे वासुदेव बळवंत फडके साहेब. पुढं स्त्री शिक्षण आणि उद्धार. आता ह्या सर्व गोष्टींना बळ कसं मिळणार बघा. विधवा पुनर्विवाह व्हायला पाहिजे, बालविवाहावर टीका. त्यानंतर सुधारकमधून बालविवाहापेक्षा सतीबरी असा कठोर लेख लिहिला होता. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लहानपणातच त्या एखाद्या मुलीला तिचं लग्न करून देत आहेत, भविष्यात ती परिस्थिती तिच्यावर येणारच आहे.
ठीक आहे. स्त्रियांसाठी शिक्षणाचे महत्त्व यावर जोर दिला. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे कारण त्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही. आता हे स्टेटमेंट आहे, हे यांचं स्टेटमेंट आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण अशी स्टेटमेंट आयोग अशी स्टेटमेंट, जसं की आपण मागच बघितलं होतं एका पेपरमध्ये की शास्त्राच्या संमतीने केलेला खून, हे स्टेटमेंट ॲज इट इज कॉपी पेस्ट केलं होतं आयोगाने, बरोबर. मग अशी स्टेटमेंट जी आहेत ती समाजसुधारकांविषयी विचारली जातात. ठीक आहे. पुढे बघा, ब्राह्मणांच्या धार्मिक एकाधिकारावर त्यांनी, म्हणजे असं होतं की तिथं जे विचार होते, ठीक आहे, तिथं मतभेद होते विचारांमध्ये. विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योगवृत्ती होण्यास उपयुक्त आहे. विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणे, ठीक आहे, विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणे. जातीभेद हा समस्याच्या प्रगतीवर मोठा अडथळा आहे. हे बघा, हे स्टेटमेंट बघा, हे स्टेटमेंट तुमचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणाचं आहे? लोकहितवादी यांचं आहे. काय? जातीभेद हा समाजाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे. ही स्टेटमेंट ॲज इट इज कॉपी होतात. हे बघा, हे आपलं अंतिम प्रहार आहे हा, ठीक आहे, म्हणून आपण स्पीडमध्ये घेतो आहे. चला, आता यामध्ये थोड्याशा गोष्टी बघा. गोपाळ हरी देशमुखांनी यांची पुस्तके, वृत्तपत्रे, निबंध संग्रह आणि साहित्यिक योगदान, म्हणजे जे काही साहित्य आहे त्यांचं बघा. शतपत्रे आपण बघितलेत प्रभाकरमध्ये 108, त्यानंतर पुन्हा ती प्रकाशन केली बहिष्कृत भारतमध्ये. त्यानंतर वृत्तवैभव आणि इंदुप्रकाश यामध्येही लेख लिहिलेत. हे गरजेचं आहे. लक्ष्मीज्ञान खूप 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 इम्पॉर्टंट. लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ ॲडम स्मिथ याच्या अर्थशास्त्रावर आधारित होता. हे त्यांचे पहिले पुस्तक होते. लक्ष्मीज्ञान इम्पॉर्टंट. लक्ष्मीज्ञान आणि ग्रामरचना ह्या दोन गोष्टी, ठीक आहे. लक्ष्मीज्ञान आणि ग्रामरचना मी पुन्हा रिपीट करतोय, ठीक आहे. भारताला जे दारिद्र्य येते ना, ते ब्रिटिशांच्या धोरणांमुळे येते असं गोपाळ हरी देशमुख यांचं मत होतं. त्यानंतर हिंदुस्थानला दारिद्र्य येण्याची कारणे ही दोन महत्त्वाची आहे. बघा, मी पुन्हा रिपीट सांगतो. काय? लक्ष्मीज्ञान आणि ग्रामरचना हे आयोगाने ॲटलिस्ट 3-4 वेळेस विचारून घेतले, म्हणून लक्षात ठेवा. पुढचं, हिंदुस्थानला दारिद्र्य येण्याची कारणे. पुढे चला, आता इतर जे साहित्य आहेत, पानिपतचं युद्ध, कलियुग, जातीभेद, लंकेचा इतिहास, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी, म्हणजे ज्यावेळेस ते, जसं मी तुम्हाला सांगितलं, अहमदाबादला असिस्टंट जज म्हणून गेले. मग तिथं गेल्यानंतर काय? बघा काय, हितेच्छू एक गुजराती इंग्रजी साप्ताहिक होतं. यामध्येही त्यांनी समाज सुधारणाविषयक लेख लिहिलेले आहेत, ठीक आहे. आगम प्रकाश आणि निगम प्रकाश असे 2 ग्रंथ आहेत त्यांचे. कोणतं? आगम प्रकाश आणि निगम प्रकाश, ठीक आहे, ग्रंथ आहेत जे की गुजराती भाषेत आहेत. लोकहितवादी, जर आपण असं म्हटलं ना की एक स्टेटमेंट आलं की बाबा आगम प्रकाश आणि निगम प्रकाश असे 2 ग्रंथ आहेत. दुसरं, आगम प्रकाश आणि निगम प्रकाश हे ग्रंथ गुजराती भाषेत लिहिलेले आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्ही लोकहितवादी बघितलं, तुम्ही म्हणणार अरे महाराष्ट्रीयन आहेत, एलिमिनेट करा, ठीक आहे. असं नको असायला पाहिजे, कारण आयोगाची फ्रेमिंग अशी झालेली आहे क्वेश्चनबद्दल. लोकहितवादी कृत निबंध संग्रह, ठीक आहे. चल, कारण एक व्यक्ती जर त्या भागामध्ये जातो, एक समाजसुधारक त्या ठिकाणी जात आहेत आणि लेट्स सपोज ते अहमदाबादला होते, अहमदाबादला ते शांत बसणार आहेत का? त्यांनी काही ना काही त्यांच्या डोळ्यासमोर आल्याच असतील प्रथा, मग त्याच्यावर ते लिहिणारच. चला, भाषांतरे आणि इतर साहित्य. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली. काय? सुरुवातीला त्यांनी काम काय केलं? पहिली नोकरी त्यांची कोणती होती? भाषांतर याचीच होते ना, भाषांतरकारच होते ना, ट्रान्सलेटर्स करायचे ना. मग इंग्रजी ग्रंथाचे मराठी भाषांतर, त्यांनी अनेक पाश्चात्य ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले, विशेषतः अर्थशास्त्र आणि इतिहासावरील, ठीक आहे. मातृभाषेतून शिक्षण, त्यांची अशी इच्छा होती की बाबा मातृभाषेतून शिक्षण मिळायला पाहिजे. सामाजिक सुधारणांवरील लेख,
आता सामाजिक सुधारणा ज्याही अनिष्ट प्रथा होत्या त्या प्रत्येक प्रथेवरती ऑलमोस्ट त्यांनी लेख लिहिले होते. 108 शतपत्रे आपण बघू शकतो. त्यानंतर जातीभेद विरोध, जाती व्यवस्थेला समाजाच्या अधोगतीचे मूळ मानून त्यावर प्रखर टीका केलेली आहे. ठीक आहे. चला, गुजरातमधील योगदान. अहमदाबादमध्ये गुजराती प्रार्थना समाज. ठीक आहे, गुजराती प्रार्थना समाज. आता तुम्ही प्रार्थना समाज बघितलं असेल. ठीक आहे, प्रार्थना समाज सॉरी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर. ठीक आहे, यांनी स्थापन केला. कधी? 1867. इन पर्टिक्युलर 31 मार्च 1867, 31 मार्च. ठीक आहे, कुठं? मुंबईमध्ये. मग तसाच काही गुजराती प्रार्थना समाज आणि विधवा पुनर्विवाह संस्था स्थापन केल्या. कुठं? अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये. कुणी? लोकहितवादी यांनी. पुढं हितेच्छू या गुजराती इंग्रजी नियतकालिकाद्वारे सुधारणावादी विचार प्रसारित केले. इथपर्यंत तुम्ही क्लिअर आहात? पुढं जे प्रार्थना समाज तळखरकर साहेब यांनी स्थापन केला होता. कुठं? मुंबईमध्ये. त्याचेही सदस्य होते. त्याचेही सदस्य होते. पुढं साहित्यिक योगदान. आता मी तुम्हाला सांगितलं लक्ष्मीज्ञान, गीता तत्व, भरतखंड पर्व, पानिपतची लढाई, ऐतिहासिक गोष्ट, कलियुग, पुष्पवन, जातीभेद, लंकेचा इतिहास, जातीभेद, लंकेचा इतिहास, होळीविषयी उपदेश, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे, असे अनेक मोर दॅन 35पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. ठीक आहे. चला, रतलाम संस्थानात दिवाण म्हणूनही कार्य आपण बघितलंय. तत्वज्ञान. धर्म हा तर्काच्या कसोटीवर उतरला पाहिजे. इथं बघा, हे स्टेटमेंट बघा. ठीक आहे, आगरकर साहेबांच्या थोडंसं जवळचं असं स्टेटमेंट वाटते. ठीक आहे, मग पर्यायामध्ये आगरकर सर पण येऊ शकतात. ठीक आहे, मग धर्म हा तर्काच्या कसोटीवर उतरला पाहिजे असे मत त्यांनी मांडले होते. कशामध्ये? स्वाध्याय या ग्रंथामध्ये. कुठं? स्वाध्याय नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. तिच्यात संपत्तीच्या निसारणाबाबत, म्हणजे लक्ष्मी विलायते चालली असं कशा बोल, त्यांचा जो लक्ष्मी ज्ञान आहे. ठीक आहे, लक्ष्मी ज्ञान म्हणून ग्रंथ आहे त्यामध्ये. ठीक आहे, इंग्रजांचे राज्य आपल्या देशावर आहे हे हितकारक आहे, त्यांचे गुण आपण घ्यावे म्हणून परमेश्वराने आपल्याला त्यांच्या संपर्कात आणलेत. ठीक आहे, असं स्टेटमेंट होतं. आता एवढं मोठं विचारणार नाही आयोग, पण विचारलं तर ठीक. ठीक आहे. अंधश्रद्धा, पुरोहितवाद आणि मूर्तीपूजेसारख्या प्रथांवर त्यांनी विचारमंथन केलेले आहेत. प्रार्थना समाज आणि आर्य समाज या दोघांशी त्यांचा संबंध होता. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला गट क ला, ठीक आहे, गट क ला एक प्रश्न आला होता की कोणते इतर समाज प्रार्थना समाजापासून इन्स्पायर्ड, आपण म्हणतो की बाबा तिथून निघलेल्या लोकांनी मग पुढचे समाज बनवले. आता तुम्हाला सांगतो, प्रार्थना समाजाचं पहिलं तत्व काय? पहिलं तत्व मूर्तीपूजा. मूर्तीपूजा अमान्य, मूर्तीपूजा करू नये. ठीक आहे, आणि वेद हे म्हणजे असं प्रार्थना समाजामध्ये असं होतं की बाबा वेद हे देवान लिहिलेलं नाही, परंतु जर तुम्ही आर्य समाजाकडे जर गेले, ठीक आहे, आर्य समाज 1875, कुठं? मुंबई. ठीक आहे, प्रार्थना समाज सांगितलं आहे मी तुम्हाला. तर यांचं पहिलं काय? स्वामी दयानंद सरस्वती यांचं काय म्हणजे ह्या समाजाचं पहिलं तत्व काय की वेदांकडे परत चला, परत चला, असं आर्य समाजाचं पहिलं तत्व आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी एकत्र येतील का? दोन्ही गोष्टी एकत्र येतील का? नाही येणार. म्हणून त्या क्वेश्चनमध्ये हा पर्याय एलिमेंट होत होता. हां, आणि इतर पर्याय बाय डिफॉल्ट उत्तर निघत होतं. हा पर्याय एलिमेंट होत होता. गट कचा पेपर आय थिंक 2024चा. ठीक आहे, मग आता इथं मला सांगा, जर लोकहितवादी ह्याही समाजाचे सदस्य आहेत, ठीक आहे, इतर तर ते मुंबई शाखेचे अध्यक्ष होते आर्य समाजाचे, ठीक आहे, आणि ह्याही समाजाचे सदस्य आहेत, परंतु दोन्ही समाजामध्ये
मतप्रवाह हा वेगवेगळा आहे, बरोबर. मतप्रवाह वेगवेगळा आहे म्हणून यांच्यावरती पुढं चालून बघा काय यांचे जे विरोधक आहे ना, त्यांचे जे राजकीय विरोधक होते लोकहितवादी यांना बोलके सुधारक म्हणायचे, बोलके सुधारक म्हणायचे. यांचे राजकीय विरोधक यांना बोलके सुधारक म्हणायचे. का? इंग्लंडला पार्लमेंटरी फायनान्स कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी लोकहितवादींना सरकारकडून आमंत्रण आले होते, पण धर्माच्या अडचणीमुळे ते विलायतीला गेले नाही. असं सांगतात की धर्माच्या अडचणीमुळे ते विलायतीला गेले नाहीत. म्हणजे समुद्र पर्यटन करावे लागणार व समुद्र पर्यटन केल्याने धर्म बुडतो, असं अगोदर एक धारणा होती की समुद्र पर्यटन केल्याने धर्म बुडतो. ठीक आहे, म्हणून त्या भीतीमुळे ते गेले नाहीत असं त्यांचे राजकीय विरोधक त्यांना म्हणायचे. ठीक आहे, मग म्हणायचे तर मग त्या कारणामुळे काय त्यांना बोलके सुधारक म्हणायचे. ठीक आहे, चला हा सर्व अभ्यासाचा भाग आहे. हा सर्व अभ्यासाचा भाग आहे. वारसा आणि मृत्यू. आता त्यांचा पहिली गोष्ट काय तर मृत्यू 1892ला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी पाया घातला होता. आता गुजरातमध्ये का तुम्हाला चांगलं माहिती आहे, अहमदाबादमध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुणे सार्वजनिक सभा. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पुणे सार्वजनिक सभा कोण? सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली होती. कधी? 2 एप्रिल 1870मध्ये. ठीक आहे, आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्था त्यांच्या प्रेरणेत. ठीक आहे, म्हणजे तिथंही ते हेच होते, त्या इथंही सहकार्य केलेलं आहे त्यांनी आणि इथंही सहकार्य केलेलं आहे. चला पुढचे समाजसुधारक कोण? वासुदेव बळवंत फडके. आता एक सांगतो काय, ज्यांना मॅट्रिक्स जमतंय किंवा ज्यांना नाही जमत आहे, अडथळे येत आहेत, तर त्यांनी भाग 1 आणि भाग 2 व्यवस्थित बघा. इथंही मॅट्रिक्स जुळवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढं काय? वासुदेव बळवंत फडके भारतातील आद्य क्रांतिकारक. 1845 ते 1883. ठीक आहे, या दरम्यान कार्यकाळ. हा कार्यकाळ का म्हणतो मी? कारण सपोज जर मी असं म्हटलं की 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये फडके साहेबांचा सहकार्य होतं, तर ते योग्य आहे का? नाही. कारण का? त्यांचं दुःखद निधन झालं होतं अगोदरच. कारण हा जो कार्यकाळ आहे ना, त्यासाठी तुम्ही बघा, आयोगाचे ज्यांना जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना एक माहीत आहे की जन्म आणि मृत्यू एवढं पाठ करणं आवश्यक आहे. मधला जो काळ आहे तो एलिमिनेट करता येतो. चला, तर जन्म 1845 4 नोव्हेंबर. कुठं? रायगड. तत्कालीन कुलाबा, त्यावेळेचं कुलाबा होतं, आताचं रायगड. काय? शिरढोण नावाचं हे गाव होतं. ठीक आहे, आता यामध्ये मूळ जे गाव होतं त्यांचं ते कोकणातील केळशी म्हणून होतं. कोकणामध्ये एक केळशी गाव आहे, तिथले होते, रत्नागिरी. चला, वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिलेला आहे. 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? वासुदेव बळवंत फडके यांनी. आता शिक्षण आणि नोकरी. त्यांचं प्राथमिक शिक्षण कुठं? कल्याण येथे मिशनरी शाळेमध्ये झालं होतं. म्हणजे साहजिकच इंग्लिशचं शिक्षण त्यांना येते. मग त्यांना पहिला गव्हर्नमेंट जॉब कुठं लागला? रेल्वेमध्ये ऑडिट विभागामध्ये होते पहिले. नंतर कुठं? नंतर ते ब्रिटिश लष्करामध्ये गेले होते, तिथंही वित्त विभागात होते. आता पहिला जॉब कुठं? रेल्वे. ठीक आहे, ऑडिटमध्ये. दुसरा लष्कर, कारण आयोग विचारतंय, पहिली नोकरी विचारलं आयोगाने. ठीक आहे, चला पुढे. क्रांतीची सुरुवात. आता ज्यावेळेस ते ब्रिटिश लष्करात होते त्यावेळेस ब्रिटिश लष्कराचे रूल्स काही वेगळे होते, परंतु त्यांच्या आईची तब्येत खराब होती आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सुटीसाठी निवेदन दिलं, परंतु त्यांची सुटी नामंजूर झाली. मग त्यांनी पुढचं सुटी न भेटताच डायरेक्ट निघून आले.
आणि त्यांना मध्यंतरीच कळालं की त्यांच्या आई गेल्या. ठीक आहे. सो त्यांच्या आईचं निधन झालं आणि तो जो एक डोक्यात राग होता, प्लस हे जे ब्रिटिश लोक आहेत, ही जी वागणूक देत होते इतर सहकाऱ्यांना, याच्यामुळं काय झालं, त्यांनी क्रांतीची सुरुवात केली. आद्य क्रांतिकारक आपण का म्हणतो त्यांना, कारण तुम्हाला माहीत आहे सशस्त्र क्रांती म्हणजे शस्त्र जवळ बाळगून तुम्ही क्रांतीला सुरुवात करताय. ठीक आहे. चला, लोकजागृतीचे प्रारंभिक कार्य, राष्ट्रीय प्रवृत्तीचे शिक्षण घेण्यासाठी. आता राष्ट्रीय प्रवृत्तीचे शिक्षण घ्यायचं आहे. कोणतं राष्ट्रीय प्रवृत्ती म्हणजे काय, आता समजून घ्या. आपला देश पारतंत्र्यात आहे. त्यांना हे पटवून द्यायचं की ब्रिटिश लोकांना आपल्याला काढल्याशिवाय पर्याय नाही, स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय पर्याय नाही. परंतु आता हे शिक्षण कसं आपल्याला प्रसारित करायचं आहे, तर त्यासाठी त्यांनी काय केलं, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूटची ही संस्था स्थापन केली होती. परंतु झालं असं होतं, काही जे शिक्षित वर्ग होता तो त्यांच्या जे काही अपत्य असते त्यांना पाठवतच नव्हता ह्या शाळेमध्ये. म्हणून तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. काही विद्यार्थी होते परंतु तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. ठीक आहे. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचे काम चालू केले. आता सार्वजनिक सभा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, सार्वजनिक सभा. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, जर इथं मी सार्वजनिक सभा म्हणतोय म्हणजे त्यांचा संबंध सार्वजनिक सभेला आला, बरोबर. सार्वजनिक सभेला आला म्हणजे कोण, जोशी काकांबरोबर. ठीक आहे. सार्वजनिक काका यांच्याबरोबर संबंध आला. आता ज्यावेळेस वासुदेव बळवंत फडके यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावेळेस जे कनिष्ठ न्यायालय होतं, कनिष्ठ न्यायालयामध्ये त्यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं, वकीलपत्र घेतलं होतं ग. जोशी यांनी. सार्वजनिक सभेशी त्यांचा संबंध होता ना. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, समकालीन जे समाजसुधारक असतात ते एकमेकांना सहाय्य करूनच समोर आलेले, एकमेकांना सहाय्य करतच राहिले. ते संस्था स्थापन करतात, एकत्र येतात आणि मग समाज प्रबोधनाचं काम करतात. म्हणून एकत्र काम करणाऱ्या जे समाजसुधारक आहेत त्यांचं तुम्ही मॅट्रिक्स तयार करू शकता. काय मॅट्रिक्स म्हणजे कनेक्शन. ठीक आहे. तर ग. जोशी यांनी वकीलपत्र घेतलं होतं. कोणाचं, वासुदेव बळवंत फडके यांचं. चला पुढं. सशस्त्र क्रांतीची तयारी. फडके यांनी महाराष्ट्रातील रामोशी, भिल्ल आणि आदिवासी समुदायांना संघटित केले. बरं, त्यांनी हेच लोक का निवडले, कारण शिक्षित वर्ग त्यांचा सोबतच नव्हता, कारण की त्यांना शिकायचं होतं, एक छोटीशी नोकरी घ्यायची होती, समाधानी राहायचं होतं. परंतु जे काम सशस्त्र क्रांतीचं काम जे वासुदेव बळवंत फडके यांनी हाती घेतलं होतं ते यासाठी, कारण की हे जे व्यक्तिमत्व होते हे खूप काटक आणि चपळाईनं काम करायचे. ठीक आहे. आदिवासी, भिल्ल, रामोशी हे सर्व चपळाईने काम करायचे, खूप ॲक्टिव्ह होते. ठीक आहे. सो आपण बघतो आर्मीमध्ये जे लोक असतात ते कसे असतात, एकदम फिट असतात. ठीक आहे. पळणं, हे उचल ते उचल, ते काही ना काही करतच राहतात, ते गप्प बसत नाहीत. म्हणजेच काय, ते ॲक्टिव्ह राहतात. म्हणून त्यांना ॲक्टिव्ह लोक पाहिजे. मग ॲक्टिव्ह लोक पाहिजेत, त्यांनी काय केलं, यांची निवड केली. ठीक आहे. 1879 ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंडाची घोषणा केली. सशस्त्र बंड, हा शब्द लक्षात ठेवा, सशस्त्र बंड. 1889 क्रांतिकारक सेनेची स्थापना, कारण जर बंड करायचे तर एक कोणती तरी संस्था पाहिजे ना. धामारी येथे पहिला दरोडा, एवढं लक्षात ठेवा. हा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. आयोग काय पाहिजे आयोगाला, फर्स्ट. ज्याही गोष्टी पहिल्या असतील ना, फर्स्ट, त्या नेहमी लक्षात ठेवा. आयोग विचारतंय. आता तर डीप जायला लागले, परंतु पहिलं तर पाठच पाहिजे. ठीक आहे. हा थंब रूल समजा, हा पहिलं पाठच पाहिजे. ठीक आहे. तर पहिला दरोडा धामारी, दावडी, वाल्हे यासारख्या गावांवर टाकला. त्यानंतर ब्रिटिश खजाने लुटली. हे कशासाठी, कारण साहजिकच आहे, जर तुम्हाला सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबायचा आहे तर तुम्हाला हत्यारं लागतील. ठीक आहे. तुम्हाला गन्स
अजून इतर ॲम्युनिशन लागणार. मग त्यासाठी काय लागणार? पैसा लागणार. मग पैसा कुठून मिळवायचा? पैसा इथून मिळवायचा. ठीक आहे. पुढे बघा, क्रांतीची प्रमुख वैशिष्ट्ये. शस्त्रविद्येचे शिक्षण त्यांनी लहुजी साळवे, बरोबर, लहुजी साळवे यांच्याकडनं घेतलं. पुढं गनिमी कावाने, गनिमी कावा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट, तुम्हाला माहिती आहे, त्यांच्याकडनं गनिमी कावा ही पद्धत, म्हणजे जसं आपण म्हणतो लपूनवार आपण असं करतो की योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं, त्याला म्हणतात गनिमी कावा. ठीक आहे. पुढं झपाट्याने हल्ले करणे आणि नंतर लपून बसणे, म्हणजेच ब्रिटिशांना कळूच द्यायचं नाही की नेमकं चालू काय. ठीक आहे. सामाजिक न्याय, शेतकऱ्यांवर जो करभार होता, आता तुम्ही हा काळ बघतायत की 1875, हां, त्यावेळेस दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडला, फडके साहेब पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी दौरा केला आणि शेतकऱ्याची जी परिस्थिती ती खरंच दयनीय होती. आणि जवळपास डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट येण्याच्या जवळपासच, म्हणजे 1879च्या जवळपासच त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडलेला आहे. ठीक आहे. बघा, जनजागृती, गावोगावी भाषणे देऊन स्वातंत्र्याचा संदेश पसरवला आहे. स्वातंत्र्याचा संदेश पसरवायचा आहे, गावोगावी भाषणं द्यायची आहेत आणि सांगायचं आहे की बाबांनो, तुम्ही पारतंत्र्यात आहात. त्याच्याशिवाय लोक जोडली जाणार आहे का? नाही. चला. आता पुढे काय, ब्रिटिश सरकारने फडकेंना जिवंत किंवा मृत पकडणाऱ्याला 50,000 रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. किती? 50,000 रुपये. त्यांना पकडण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारने मेजर डेनियल, हे लक्षात ठेवा, मेजर डेनियल आयोगाने एक वेळेस विचारलं होतं की कोल्हापूर येथील उठाव, ठीक आहे, 1857चा उठाव कोणी दडपला होता? तर ते उत्तर होतं जेकब. ठीक आहे, जेकब उत्तर होतं. परंतु फडके साहेबांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणाला नियुक्त केलं होतं? मेजर डेनियल. ठीक आहे. 20 जुलै 1879 विजापूर येथील देवर नावडगी, आता तुम्ही लक्षात ठेवा, आपल्या 11वी स्टेट बोर्डमध्ये देवर नावडगीचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. देवर नावडगी या गावात त्यांना अटक करण्यात आली. ते झोपेतच होते, त्यावेळेसच अटक करण्यात आली. कनिष्ठ न्यायालयामध्ये मग त्यांच्यावरती खटला भरला गेला. खटला भरला गेल्यानंतर कनिष्ठ न्यायालयामध्ये कोणी वकीलपत्र घेतलं? जसं मी सांगितलं, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. आणि वरिष्ठ न्यायालयामध्ये तिथं ज्यावेळेस दोषी त्यांना ठरवण्यात आलं तर तीच केस वरिष्ठ न्यायालयामध्ये गेली. मग तिथं कोणी वकीलपत्र घेतलं? तर महादेव चिमणाजी आपटे. कोण? महादेव चिमणाजी आपटे. तिथंही काही हे नाही झालं, कारण ब्रिटिशांना त्यांना शिक्षा करायचीच होती, कारण त्यांनी हैराण करून सोडलं होतं. मग त्यांना कुठं पाठवण्यात आलं? एडन, आजीवन कारावासाची शिक्षा भेटली होती त्यांना. एडन इथं पाठवण्यात, यमन, एडन ही एक जागा आहे, कुठली? यमनमध्ये. तिथं कोणत्या बोटीने? तेहरान नावाच्या बोटीने. तेहरान नावाची बोट होती. ठीक आहे. तेहरान नावाची बोटने तिथं त्यांना पाठवलं. कुठं? यमन. पुढे आता जशी यांना शिक्षा झाली, तिथं एडनच्या तुरुकात खूप छळ झाला त्यांचा आणि नंतर त्यांचं निधन झालं. परंतु त्या काळी एक पत्रिका होती, कोणती? अमृत बाजार पत्रिका. हिने काय म्हटलं होतं? देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष, असं स्टेटमेंट दिलं होतं फडके साहेबांसाठी. कोणी? अमृत बाजार पत्रिका. आता ही अमृत बाजार पत्रिका ही तीच अमृत बाजार पत्रिका आहे जिने 1878चा जो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता ना, कोणी आणला होता? लिटनने आणला होता. तर ही तीच अमृत बाजार पत्रिका आहे जिने रातोरात स्वतःचं जे प्रिंटिंग असते ती रिजनल लँग्वेजमधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं. ठीक आहे. अमृत बाजार पत्रिका. चला. हां, फडके हे भारतातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक मानले जातात. ठीक आहे. आता जी सशस्त्र क्रांतिकारी चळवळ होती
ती एवढी सक्सेसफुल नाही झाली. त्याची कारणं काय? सामाजिक पाठिंब्याचा अभाव होता, आर्थिक अडचणी होत्या आणि ब्रिटिशांचं दमन ते होतंच. ठीक आहे, चला. तर फडके साहेब इथपर्यंत. आणि आता इथून बाबा पदमनजी, तिसरे समाजसुधारक. बाबा पदमनजी जन्म बाबा पदमनजी मुळे. ठीक आहे, मुळे हे त्यांचं उपनाम, हे सरनेम होतं मुळे, आणि ते बाबा पदमनजी म्हणूनच आपण ओळखतो. ठीक आहे. तर जन्म हा बेळगाव. जन्म कुठं? बेळगाव. 31 ऑक्टोबर 1831 ते 1906 पर्यंत आहेत ते. चला, बेळगाव इथला जन्म आहे. पुढे चला. बहुआयामी समाजसुधारक. बहुआयामी समाजसुधारक म्हणजेच काय ते थोडंसं आपण जाणून घेऊ. काय? त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाह निषेध आणि जातीय भेदभाव विरोध आणि साहित्याद्वारे जागृती केली आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं काम करण्याचं डायरेक्शन्स बघा. कुठं कुठं आहे? विधवा पुनर्विवाह आहे, स्त्री शिक्षण आहे, बालविवाह आहे, त्यांना जातीय भेदभाव आहे. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? बहुआयामी समाजसुधारक. पण विशेषतः त्यांचं काम विधवा पुनर्विवाह विषय जास्त आहे. ठीक आहे, चला. त्या काळी ज्या रूढिवाद असतो, ठीक आहे, रूढिवाद, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यतेविरुद्ध त्यांची एक झुंज होती. त्यांनी ह्या सर्व प्रथांना विरोध केलेला आहे. पुढे प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षण कुठं? जन्म जिथं झाला तिथंच. कुठं? बेळगावच्या मिशन शाळेत, म्हणजे ज्या मिशनरी शाळा होत्या तिथं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर 1847 ते 1849 ह्या 3 वर्षात त्यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. कशासाठी? डॉक्टर बनण्यासाठी. परंतु ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. आता तुम्ही एक 1845 एक लक्षात ठेवा की 1845 ग्रँड मेडिकल कॉलेज याची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. रॉबर्ट ग्रँड हे गव्हर्नर होते मुंबईचे. त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता, म्हणून त्यांची जी शोकसभा होती, ज्याला फिनरल म्हणतात, त्या ठिकाणी नाना, ठीक आहे, नाना यांनी अशी कल्पना मांडली होती की एक मेडिकल कॉलेज असायला पाहिजे, जे की आपण अगोदर कलकत्त्याला होतो त्याच धर्तीवरती मुंबईमध्ये पण मेडिकल कॉलेज आपण स्थापन केलं. आणि ह्याच मेडिकल कॉलेजमधून तुम्हाला सांगितलं कोण? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड आणि इतर विद्यार्थी. पहिली बॅच 1851 बाहेर आली. ठीक आहे, चला. तर आपण हे लक्षात ठेवा. काय? मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये यांनी ॲडमिशन घेतलं, परंतु वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं नाही. त्यांनी ज्ञानोदय, प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश या 3 पत्रांच्या वाचनाचा प्रभाव पडला होता. ज्ञानोदय कोणाचं? रे हॅनरी व्हॅलेंटाईन. ठीक आहे. प्रभाकर तुम्ही माहिती आहे, भाऊ महाजन यांचं. आणि ज्ञानप्रकाश हे कोणाचं? कृष्णाजी रानडे. ठीक आहे, कृष्णाजी रानडे यांचं. बघा, ज्या गोष्टीविषयी आपण वाचतोय ना, फक्त तिथपर्यंतच मर्यादित नका राहू. त्याच्या पलीकडे ही गोष्टी, जर तुम्हाला हा पार्ट भेटतोय ना, लगेच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की अरे यांचे संस्थापक कोण आहे, यांचे संस्थापक कोण आहे, असे प्रश्न यायला पाहिजेत. याच्याने मॅट्रिक्स तुमचं डेव्हलप होतं आहे. ठीक आहे. ख्रिश्चन धर्माकडे ते आकर्षिले गेले. ठीक आहे. मुंबई येथे डॉक्टर विल्सन यांच्या व्याख्यानाने बाबांचे मन पलटले आणि बेळगावमध्येच त्यांनी धर्मांतर केले. ठीक आहे. ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकार केलेला आहे. त्यानंतर मुंबई येथील फ्री चर्च विद्यालयात ते शिक्षक झाले होते. त्यानंतर पुण्यामध्ये सेम त्याची शाखा होती, तिथेही शिक्षकाचं काम केलं. ठीक आहे. आता त्यांचे जे काम करण्याचे जे काही हे होते, स्पेअर होते, ते बघा काय? शिक्षक, लेखक, अनुवादक, समाजसुधारक असे होते. आता जन्मभूमी काय? जन्मभूमी त्यांची सुरुवातीला त्यांची जन्मभूमी बेळगाव. मग त्यांची कर्मभूमी काय? सुरुवातीला मुंबई, जसं तुम्ही शिक्षक बघतायत. त्यानंतर पुण्यामध्ये पण शिक्षण. कुठं? फ्री चर्च विद्यालय इथे.
हां, विधवा पुनर्विवाहाचा अग्रणी पुरस्कर्ता. आता ही जी प्रथा होती याला संस्थात्मक रूप बघा. विधवा पुनर्विवाहाचा सोसायटीची नियमावली, एक नियमावली होती, कॉन्स्टिट्यूशन तयार केली. आणि ही जी प्रथा होती ही संस्थात्मक स्वरूपात हिला नष्ट करायचं आहे. म्हणजे संस्थात्मक स्वरूपात जर नष्ट केला तरच ही नष्ट होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर विधवांच्या दुःखांवर त्यांनी विधवा चिंतामणी हा प्रभावी लेख लिहिला होता. विधवा चिंतामणी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. IMP विधवा चिंतामणी. स्त्री शिक्षणाचे समर्थक व संस्थापक. बाबा पदमनजी स्त्रियांच्या शिक्षणाचा अधिकार आहे असं ते नेहमी म्हणतात. परंतु यासाठी मग पुढं काय कामं केलेत बघा. 1848 मुंबईत जी त्यांची पहिली कर्मभूमी, तिथं महिला विद्यालय, गर्ल्स स्कूल त्यांनी सुरू केलं. ठीक आहे. म्हणजे सुरू केलं म्हणजे त्यामध्ये स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका होती. ठीक आहे. त्यांनी स्त्री शिक्षण स्त्री शिक्षण या पुस्तिकेद्वारे स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि गरज स्पष्ट केली. आता हे पुस्तक गरजेचं आहे का नाही? पाठच पाहिजे, हे पाठच पाहिजे, स्त्री शिक्षण. ठीक आहे. चला, आता त्यांचं काय मत होतं? शाळेत स्त्रियांना केवळ घरगुती शिक्षण न देता सामान्य शैक्षणिक विषयही शिकवले जावेत यासाठी प्रयत्न केले. सामान्य शैक्षणिक विषय म्हणजे कोणते? जसं तुम्ही त्यांना घरच्या गोष्टी शिकवतायत, परंतु त्यांना भूगोलही शिकवा, त्यांना इतिहासही शिकवा, त्यांना सायन्सही शिकवा, त्यांना इकॉनॉमिक्सही शिकवा, त्यांना सर्व गोष्टी शिकवा. म्हणजेच काय, त्यांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. चला, बालविवाह, केशवपवन आणि सतीच्या प्रथेचा निषेध. आता ह्या ज्या अनिष्ट प्रथा होत्या, बालविवाह, केशवपन आणि सती प्रथा, या सर्वांच्या विरोधातही त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. बघा, जातीय भेदभावाचा विरोध. ख्रिश्चन झाल्यानंतरही त्यांनी मराठी समाजातील जातीय पद्धती आणि अस्पृश्यतेचा निषेध केलेला आहे. बघा, ते ख्रिश्चन कन्वर्ट झाले होते, परंतु त्यांना ह्या प्रथा आवडत नव्हत्या. ठीक आहे. आणि याचं पुढं ते ख्रिश्चन का झाले याची मांडणी त्यांनी त्यांचे जे आत्मचरित्र आहे अरुणोदय म्हणून, त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. ठीक आहे. बघा, आता इथं तुम्ही एक शांत डोक्यानं विचार करा. आणि हे बघा, यमुना पर्यटन, बाबा पदमनजी. इथं बघा कशाविषयी बोललं गेलं असेल, थोडंसं विचार करा. एक विधवा स्त्री उभी आहे, बरोबर. थोडंसं आकलन घ्या की हाच फोटो का असायला पाहिजे कव्हर पेजवरती. कारण जे यमुना पर्यटन आहे ना, यमुना पर्यटन मराठीतील पहिली खऱ्या अर्थाने कादंबरी मानली जाते. या कादंबरीतून त्यांनी विधवांच्या दुःखस्थितीचे मार्मिक वर्णन केलेले, विधवांची जी स्थिती आहे त्याविषयी सर्व माहिती, त्याविषयी जी काही माहिती आहे, त्यांना कोणकोणत्या फेजेसमधून जावं लागतंय. जे तुम्ही बालविवाह करतात ना, त्या पुढं जाऊन विधवा होतात. जरट विवाह होतो, 40 वर्षाचा पुरुष असतो आणि 10-12 वर्षाची ती स्त्री किंवा मुलगी असते. परंतु हा जो गॅप आहे एवढा, भविष्यात पुढं चालून ती विधवाच होणार आहे. म्हणून विधवा झाल्यानंतर तिचं जे जीवन आहे त्या पर्टिक्युलर विधवेचं ते काय असणार आहे, त्यांची काय स्थिती असेल, त्या सर्वांविषयी ची चर्चा केली. कशामध्ये? यमुना पर्यटन, मराठीतील पहिली कादंबरी असं मानलं जातं. हां, मराठीतील पहिली कादंबरी. बघा, अरुणोदय काय आहे? हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अरुणोदय काय? आत्मचरित्र, बाबा पदमनजी. लक्षात ठेवा, अरुणोदय आयोगाने ॲटलिस्ट एक 7 ते 8 वेळेस विचारलं आहे अरुणोदय कोणाचं आहे ते. ठीक आहे. 1851 ते 54च्या दरम्यान, 1851 ते 54च्या दरम्यान त्यांनी काही पुस्तकं लिहिली. काय? स्त्री विद्याभ्यास, व्यभिचार निषेध, कुटुंबाची सुधारणा, निबंधमाला आणि हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध, अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु जर एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर अरुणोदय इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. अरुणोदय व्हेरी इम्पॉर्टंट.
बघा आता यांनी जे संपादित केलेली नियतकालिके कोणती आहे? उदयप्रभा, कुटुंबमित्र, सत्यवादी, ऐक्य प्रदर्शक पत्रिका, प्रबोधय, ठीक आहे. त्यानंतर सत्यदीपिका. सत्यदीपिकाचे 2 पार्ट होते, थोरली आणि धाकटी, ठीक आहे, 2 पार्टमध्ये येते. हां, मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं? विधवा चिंतामणी, विधवा चिंतामणी आणि स्त्री शिक्षण, कुमारिका माता या पुस्तकांमधून त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि बालविवाहापासून होणारे दुष्परिणाम यांच्यावर प्रकाश टाकला आहे. कोणकोणते? विधवा चिंतामणी, स्त्री शिक्षण आणि कुमारी माता. मोस्ट इम्पॉर्टंट, लक्षात ठेवणं गरजेचंच आहे, ठीक आहे. सॉरी, त्यांनी बायबलचा मराठीत अनुवाद केला आहे, मराठीत अनुवाद बायबलचा केला, ठीक आहे. जॉन बनेलच्या द पिलग्रिम्स प्रोग्रेस याचा यात्रेकरूंची प्रगती, यात्रेकरूंची प्रगती या नावाने मराठीत अनुवाद केलेला आहे. पिलग्रिम्स प्रोग्रेस याचा यात्रेकरूंची प्रगती, ठीक आहे. बाबांनी येशू ख्रिस्तांचे चरित्र लिहिले आहे, येशू ख्रिस्तांचे चरित्र 7 खंडामध्ये. तिथं नव्या करारावर टीका हा ग्रंथ लिहिला आहे, नव्या करारावर टीका, ठीक आहे. जर आपण असं म्हटलं की बाबा पद्मनजींना आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हटले जाते, आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक, ठीक आहे. म्हणजे त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त जे काही लिखाण होतं ते मराठीमध्ये होतं. चला पुढे. आता इथं एक एक गोष्ट आहे, थोडंसं आता समजून घ्या काय तर. बघा काही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं आहे. ख्रिस्त आमचा त्राता, कृष्ण आणि ख्रिस्त याची तुलना, ख्रिस्त वर्तन, ख्रिस्त लोकांचे कर्तव्यसार, पित्याकडे जाणे, मतपरीक्षा, गणेश चतुर्थी, गोकुळाष्टमी, रामनवमी, होळीवर स्वतंत्र पुस्तिका, सिद्धांत रत्नमाला. आता या सर्व गोष्टी पाठ करायच्या आहेत का? सरळ मॅम एक वेळेस डोळ्या खालून जाव्याच लागतील, एक वेळेस डोळ्या खालून तुम्हाला घालावंच लागतील. कारण की काय आलं परीक्षेमध्ये तर सांगता येत नाही, ठीक आहे. काय वेद धर्मीय लोकांचा वृत्तांत, वेदांत काय आहे, वैदिक हिंदू धर्म, सत्यवेदात काय आहे, हिंदू धर्माचे स्वरूप, पंढरीचा वारकरी, नाशिक क्षेत्राची यात्रा, हिंदूंच्या आणि ख्रिस्तींचे यांची तुलना, ख्रिस्ती धर्म व हिंदू धर्म यांची तुलना. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे का त्या काळात सर्वाधिक साहित्य जर कुणाचं असेल तर ते बाबा पद्मनजी यांनी लिहिलेले सर्वाधिक साहित्य, ठीक आहे. म्हणून तुम्हाला आताच म्हटलं मी हिंदी मराठी ख्रिस्तीचे जनक. चला ठीक आहे. पुढचे समाजसुधारक पंडिता रमाबाई. बघा आपण प्रत्येक पार्ट्समध्ये अशा गोष्टी घेतो ज्या की एक्झाम रिलेटेड आहेत. म्हणजे पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट याच्यामध्ये 3-4 समाजसुधारक, दुसऱ्या पार्टमध्ये 3-4 आणि याच्यामध्ये 3 ते 4. कारण काय मिनिमम वेळेत मॅक्सिमम आउटपुट काढायचं आहे, तर मग थोडीशी स्पीड असेल, परंतु याच्यामध्ये तेच फॅक्ट्स कवर होतील जे एक्झाम्सला येऊ शकतात, त्याचे एक्झामला येण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. पंडिता रमाबाई बघा 1858 ते 1922. चला पंडिता रमाबाई. पूर्ण नाव रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे. म्हणजे लग्नाच्या अगोदरचं त्यांचं जे सरनेम होतं डोंगरे. नंतर रमाबाई मेधावी. आता मेधावी हे कोण आहे मी तुम्हाला सांगतो. हे ब्राह्मो समाजाचे सदस्य होते, ब्राह्मो समाजाचे सदस्य होते, ब्राह्मो समाज, ठीक आहे. बंगाल प्रांतात राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेला, ठीक आहे. जन्म 1858चा 23 एप्रिल. कुठं? कर्नाटकातील मंगळूर जवळील गंगामुळे, ठीक आहे. आपण 11वीचं जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये गंगामुळे दिलं आहे, ठीक आहे. वडील अनंतशास्त्री डोंगरे जे संस्कृत पंडित आणि स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. आता एक लक्षात ठेवा, त्या काळात आहे ना स्त्री शिक्षण म्हणजे इवन संस्कृत शिकायलाही देत नव्हते, म्हणजे शिकवतच नव्हते. बाकीच्या गोष्टी तर वेगळ्या समजा, परंतु त्यांचे वडील स्वतः संस्कृत पंडित होते, म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या आई आहेत यांनाही संस्कृत शिकवल्या आणि
पंडित रमाबाई यांनाही संस्कृत शिकवली होती. बर, या भारतातील प्रमुख स्त्री शिक्षण प्रचारक, काय शिक्षण प्रचारक, समाज सुधारक आणि ख्रिश्चन मिशनरी होत्या. ख्रिश्चन मिशनरी, यस, यांनीही धर्मांतर केलं होतं. यांनीही धर्मांतर केलं होतं. पुढे त्यांनी विधवा, अनाथ आणि परित्यक्त्या स्त्रियांच्या उद्धारासाठी आयुष्यभर काम केले. बघा, विशेष लहानपणापासून संस्कृत, आता त्यांचे वडीलच पंडित होते तर संस्कृत त्यांना येणंच आहे. वेद कशामध्ये? संस्कृतमध्ये. ठीक आहे, वेद पुराणे यांचे शिक्षण घेतले. वडिलांनी स्त्री शिक्षणावर भर दिला, जे त्या काळात विरोधाचे कारण ठरले, त्यांच्या विरोधाचे कारण. आणि ज्यावेळेस पंडित रमाबाई आणि त्यांचे बंधू श्रीनिवास, ठीक आहे, हे ज्यावेळेस त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला तर दोन्ही बहीण भावांनी काय केलं? भटकंती चालू केली, म्हणजे तीर्थयात्रा चालू केली. आणि तीर्थयात्रा करत करत ते कुठं गेले? कलकत्ता, बंगाल प्रांत. चला पुढे काय, बंगाल प्रांतात गेल्यानंतर तिथं त्यांनी त्यांच्या विद्येची चुणूक दाखवली की काय आहे. ठीक आहे, म्हणून कलकत्ता विद्यापीठाचा सन्मान होता 1878मध्ये. संस्कृत विद्वान म्हणून पंडिता, जसं आपण पुरुषांना पंडित म्हणतो तसं महिलांना पंडिता आणि सरस्वती, काय, आणि सरस्वती ही पदवी मिळाली. आणि पदवी देणारे कोण होते? आनंद मोहन बोस यांच्याद्वारे. ठीक आहे, आनंद मोहन बोस. त्यांचा विवाह 1880मध्ये बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी झाला होता, जे बंगाली वकील होते. आंतरजातीय विवाह होता. ठीक आहे, मेधावी साहेब हे अब्राह्मण होते, हां, म्हणून त्यावेळेस तेही टीकेचं कारण बनलं त्यांचं. कन्या मनोरमा, त्यांच्या कन्येचं नाव मनोरमा. आणि 80मध्ये विवाह झाला आणि 82मध्ये मेधावी साहेब यांचं निधन झालं. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी, लक्षात ठेवा, आता तुम्हाला मॅट्रिक्स काय काम करतं ना ते सांगतो. लेट्स सपोज आता मी असं म्हणतोय की 1867मध्ये 31 मार्च 1867 यामध्ये प्रार्थना समाज स्थापन झाला. आता प्रार्थना समाज स्थापन होण्यासाठी कोणी मदत केली होती? तर ते व्यक्तिमत्व आहेत केशवचंद्र सेन. आता केशवचंद्र सेन हे कोणत्या समाजाचे सदस्य होते? ब्राह्मो समाज, बरोबर, ह्या ब्राह्मो समाजाचे हे सदस्य होते. आता ब्राह्मो समाजाचे अजून एक सदस्य होते, ते कोण? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी, ते म्हणजे मेधावी साहेब. ठीक आहे, पंडिता रमाबाई यांचे पती. मग आता पतीच्या निधनानंतर लेट्स सपोज असं समजा की पंडिता रमाबाई या बंगाल प्रांतामध्ये, मग ह्या मुंबईला काय येतील? कोणी तर बोलवेल ना त्यांना. म्हणून जे प्रार्थना समाजाचे सदस्य होते, कोण? तळखरकर, ठीक आहे, तळखरकर, चंदावरकर, ठीक आहे, न्यायमूर्ती रानडे, ठीक आहे, त्यानंतर लोकहितवादी, हे जेवढे सदस्य होते ना, यांनी साहजिकच आहे, केशवचंद्र सेन यांनी जर प्रार्थना समाज स्थापन करण्यासाठी मदत केली असेल आणि त्याचे एक सदस्य आहेत मेधावी, तर इनडायरेक्टली असं होऊ शकते का की बाबा ह्या प्रार्थना समाजाच्या सदस्यांनी पंडिता रमाबाई यांना आमंत्रण दिलं की तुम्ही मुंबईत या आणि इथं येऊन काम करा, सेम तसे जिथं तुम्ही करताय समाज सुधारणेचं तसं काम करा. म्हणजे तुम्हाला समजतंय का हे मॅट्रिक कनेक्शन कसं येतं? तर मॅट्रिक्स, म्हणून पंडिता रमाबाई मुंबईत आल्या. आता पुढचं काम, ज्या संस्था वगैरे स्थापन झाल्या त्या आता फॅक्ट्स आपण बघू. ठीक आहे, त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या मुंबईत आल्या. ठीक आहे, ओके, मृत्यूनंतर त्या मुंबईत आल्या. संमती वयाच्या विधेयकाला पाठिंबा दिला होता. पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती रानडे आणि आगरकर यांच्यासोबत होत्या.
न्यायमूर्ती रानडे आणि आगरकर सोबत होते. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणते? पाचवे. अध्यक्ष कोण? वेडरबन होते. आय थिंक वेडरबन अध्यक्ष होते पाचवे. सहाव्याचे फिरोजशाह मेहता होते. ठीक आहे. त्यांनी सामाजिक परिषदेत भाग घेतला. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांना मुंबईला बोलवलेलं आहे, बरोबर. आता ह्या सामाजिक परिषदेमध्ये भाग घेतला. 1887 मध्ये सामाजिक परिषद स्थापन करण्यामध्ये कोणाचा पुढाकार होता? न्यायमूर्ती रानडे. पुढाकार म्हणजे यांनीच. सिंहाचा वाटा कोणाचा? न्यायमूर्ती रानडे यांचा. मग पाचव्या अधिवेशनात जर पंडिता रमाबाई या हजर राहत आहेत, तर त्या रानडे यांना माहीत नसतील का? नक्कीच माहीत असेल. किंवा रानडे हे बोलवलं नसेल का? 100% न्यायमूर्ती रानडे यांनी बोलवलेलं असेल. म्हणजेच तुम्ही असे मॅट्रिक्स कनेक्शन डेव्हलप करू शकतात. हे कशासाठी आहे? तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. चला, आता काय? आर्य महिला समाज कुठं? पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज याची स्थापना. उद्देश काय होता? स्त्री शिक्षण आणि बालविवाह विरोध. सहयोगी कोण कोण होते? न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकर साहेब. पुढे शारदा सदन 1889 मुंबई, पुणे येथे. पहिले मुंबईला, नंतर पुणे इथं ट्रान्सफर झाले होते. ठीक आहे. या सदनची पहिली विद्यार्थिनी शारदा गद्रे, म्हणून हे शारदा सदन नाव दिलं होतं. शारदा सदन. पहिली विधवा विद्यार्थिनी कोण होत्या? गोदूबाई जोशी, ज्यांना बाया कर्वे म्हणायचे. बाया कर्वे. ज्यांचंच पुढं कर्वे साहेबांनी काय नाव ठेवलं? आनंदीबाई. ठीक आहे. कर्वे साहेबांनी पुनर्विवाह केला होता. कुणाबरोबर? बाया कर्वे यांच्याबरोबर ती. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस यांनी दोघांनी विवाह केला त्यावेळेस आगरकर साहेब हजर होते. आणि आगरकर साहेबांनी ह्या दाम्पत्याला घरी जेवणाला बोलवलं होतं. त्यावेळेची ही खूप मोठी गोष्ट आहे. आता नका विचार करू. त्यावेळेचा जो कार्यकाळ होता, ड्राईव्ह युअर सेल्फ इन टू दॅट एरा. कारण तिथं गेल्यानंतर त्या एरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की काय सामाजिक बंधनं होती. मग आता इथं जर मी असं बघतोय की आगरकर साहेब यांना का बोलवलं असेल, तर तुम्हाला माहिती आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे गणित होतं, ते गणित कोण शिकवायचं? ते शिकवायचे कर्वे साहेब. म्हणजे समजलं? आलं लक्षात? आता अजून एक गोष्ट तुम्हाला इथंच क्लिअर करतो. बघा, तुम्ही इथं काय वाचलं? इथं वाचलं की संमती वयाच्या विधेयकाला पाठिंबा दिला. आता इथं तुम्ही कोण बघतायत? पंडिता रमाबाई बघतायत. इथं तुम्ही न्यायमूर्ती रानडे बघतायत. आणि इथं आगरकरही बघतायत ना. म्हणजेच समकालीन समविचारी समाजसुधारक एकत्र येऊन संस्था बनवून काम करतात. ठीक आहे. याला म्हणतात मॅट्रिक्स. चला, आता पुढे बातमी सदन अंधांसाठी, सदानंद सदन अनाथ मुलांसाठी, प्रीती सदन दिव्यांग, बहिऱ्या आणि पतित स्त्रियांसाठी, कृपा सदन 1899ला. ठीक आहे. केळगाव येथे स्थापन केले. ओके. मुक्ती मिशन केळगाव. ठीक आहे. अनाथ, विधवा आणि दुष्काळग्रस्त स्त्रियांसाठी स्वावलंबी प्रशिक्षण, उद्योग, वेताच्या खुर्च्या, कापड विणकाम, दूध व्यवसाय, ब्रेल लिपी इत्यादी शिक्षण दिलं जायचं. कुठं? केळगाव येथे. तालुका दौंड, जिल्हा पुणे. चला, हंटर कमिशन. आता हंटर कमिशन कशासाठी आलं होतं? शिक्षणासाठी. ठीक आहे. शिक्षणासाठी आलं होतं. कुणाच्या काळात आलं होतं? रिपनच्या काळात आलं होतं. ठीक आहे. रिपन होतं त्यावेळेस. आता इथं लक्षात ठेवा, जे पहिलं होतं कोण? 1833च्या दरम्यान हा कोण होता? मेकॉले आयोग. मेकॉलेने काही सुधारणा सांगितल्या होत्या शिक्षणाच्या. त्या सुधारणा तपासण्यासाठी कोण आलं होतं? 1853ला. ठीक आहे. इथं बेंटिंग होता. बेंटिंगच्या टायमाला आलं हे 53च्या टायमाला डलहौसी होता. ठीक आहे. 1853ला. आणि 1853च्या आयोगाच्या परत काय शिफारशी आहे त्यांची
गुणवत्ता, ठीक आहे, हे करण्यासाठी, ज्याला वूडचा खलिता म्हणतात तुम्ही, वूडचा खलिता 1853, त्याने काय सुधारणा केल्या होत्या त्या तपासण्यासाठी, त्या योग्य आहेत का, त्या अजूनही काम करतात का, ते चेक करण्यासाठी कोण आलं होते, हंटर आला होता. ठीक आहे, विल्यम हंटर यांचं आगमन. आता या हंटर कमिशन समोर ज्या ज्या शिक्षणाच्या पद्धती आहेत, कशा आहेत, काय आहेत, महिलांना शिक्षण कशा प्रमाणात मिळालं पाहिजे, इथं त्यांनी शिष्यवृत्तीची मागणी केली होती. कोणी, पंडिता रमाबाई यांनी. आता इथं हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे, कशासाठी, शिक्षणासाठी. बघा, शिष्यवृत्तीची मागणी केली पंडिता रमाबाई यांनी. बायबलचे मराठीत भाषांतर केले. मूळ हिब्रू आणि ग्रीकमधून होते बायबल, मूळ हिब्रू आणि ग्रीकमधून केले. चला, आता जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांनी धर्मांतर केलं. धर्मांतर कधी, बघा, ख्रिश्चन धर्म स्वीकार झाला कुठे, इंग्लंडमध्ये. ठीक आहे, सेवाभावी विचारांमुळे प्रभावित होत्या त्या. त्यांच्यासोबत ज्या वेळेस रमाबाई इथून अमेरिकेला निघल्या होत्या ना, त्यांच्यासोबत एक व्यक्ती होत्या, कोण, आनंदीबाई भगत. आनंदीबाई भगत म्हणून होत्या. त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, परंतु झालं असं की तिथं गेल्यानंतर आनंदीबाई भगत यांनी आत्महत्या केली. आणि त्या परिस्थितीतून, म्हणजे ती परिस्थिती त्यांना असह्य होती, त्या परिस्थितीतून तिथले जे सहकारी होते, ठीक आहे, तिथले जे ख्रिश्चन सहकारी होते, त्यांनी त्यांना त्या ट्रॉमामधून बाहेर काढलं. म्हणून त्यांना जे स्नेह आणि जे प्रेम तिथं मिळालं ना, त्या प्रेमाचा आणि त्या धर्माविषयी त्यांचा एक वेगळा व्ह्यू जनरेट झाला, म्हणून त्यांनी धर्मांतर केलं. पुढे अमेरिकेतील प्रवास, द हायकास्ट इन द वुमन हे पुस्तक लिहिले, ज्यात हिंदू स्त्रियांच्या दुःखावर प्रकाश टाकला. द हायकास्ट इन द वुमन. ठीक आहे, आनंदीबाई जोशी तुम्हाला माहीतच आहे, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, यांच्या पदवी समारंभामध्ये त्या हजर होत्या. कुठं, फिलाडेल्फिया, USA मध्ये फिलाडेल्फिया इथे हे कॉलेज होतं. तिथल्या ज्या डीन होत्या, मिस डेमन म्हणून, ठीक आहे, डेमनने त्यांना आमंत्रण दिलं होतं की तुम्ही ह्या पदवीदान समारंभात, आपण म्हणतो ना कॉन्व्होकेशन सेरेमनी, त्यामध्ये हजर होत्या. पुढं चालून रमाबाई असोसिएशनची स्थापना केली होती. कुठं केली होती, अमेरिकेमध्ये केली होती. अमेरिकेमधून फंड जमा करायचा, अमेरिकेमधून पैसा जमा करायचा आणि तो भारतात स्त्री शिक्षणासाठी वापरायचा. म्हणून अमेरिकेमध्ये कोणत्या शहरात, बोस्टन या शहरामध्ये रमाबाई असोसिएशन याची स्थापना करण्यात आली होती. चला, लेखन. आता लेखन आणि विचार. प्रमुख लेखन काय, स्त्री धर्मनीती यामध्ये 8 चॅप्टर दिले आहेत. ठीक आहे, 8 चॅप्टर दिलेले आहेत. ह्या चॅप्टरमध्ये स्त्रियांनी कशा पद्धतीने इतरांशी आपली वागणूक ठेवायला पाहिजे, इतरांशी कसं वागायला पाहिजे, काय काय काम शिकायला पाहिजे, असे 8 चॅप्टर दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर द हायकास्ट इन द वुमन, स्त्रियांविषयीचे. बायबलचे मराठीत भाषांतर. 1883 इंग्लंडचा प्रवास, हे प्रवासवर्णन लिहिले होते. 1907 माझी साक्ष. आता हे ॲक्च्युली आत्मवृत्तासारखं आहे, आत्मवृत्त. यामध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला ना ते सांगितलं आहे. ख्रिश्चन धर्म का स्वीकारला त्याची कारणे दिली आहेत. हिच्यामध्ये काय, माझी साक्ष. ओके, विचारधारा. स्त्री शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य, हा संदेश दिला. स्त्री शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य. चला, मृत्यू आणि वारसा. 5 एप्रिल 1922 केळगाव. ठीक आहे, केळगाव इथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. कैसरे हिंद ही पदवी त्यांना मिळाली होती. 19 डिसेंबर 1919 ब्रिटिश सरकारकडून. भारत सरकारने 1889 मध्ये त्यांना स्मृतिपत्रक जारी केले होते. ओके, सो इथे इथे आपण पंडिता रमाबाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो काही प्रयत्न आहे आमचा, हा कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा. प्लस ज्या काही गोष्टी मॅट्रिक्स कनेक्शन वगैरे मी शिकवलेले आहेत,
मॅट्रिक्स कनेक्शन वगैरे शिकवलेले आहेत, त्या फक्त व्यवस्थित बघा. पार्ट 1 आणि पार्ट 2 हे ऑलरेडी आपले यूट्यूब चॅनलवरती आहेत. आणि आपलं जे एक पुस्तक आहे काय, PYQ क्रक्स, ठीक आहे. आयोगाच्या कोणत्याही परीक्षेमध्ये PYQ क्रक्स ह्या पुस्तकाचं किती महत्त्व आहे. म्हणजे ज्या वेळेस तुमचे PYQ ह्या पुस्तकातून एकदम मिनिमम टाईममध्ये कवर होतात, ठीक आहे. सो PYQ क्रक्सला एक वेळेस जरूर चेक करा, त्याच्यातले भरपूर प्रश्न रिपीट होतील, ठीक आहे. सो सेशन कसं झालं मला सांगा कमेंटमध्ये, आणि शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग विदर्भ आयस. थँक्यू सो मच.